नमस्कार मित्रांनो, मी उदय लवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ बघणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार या ठिकाणी कापसाचा भाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार कापसाचा भाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार कापसाचा भाव। जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर बघू मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा भाव। जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर नवीन वर्षात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार व या सर्वांचा कापसाच्या भावावरती भविष्यात कशा पद्धतीने परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर नवीन वर्षात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव किती वाढणार, या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजार भाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो कापसाचा भाव आहे तो सध्या 69 ते 72 सेंटच्या दरम्यान आहे। पण 15 जानेवारी नंतर म्हणजे नवीन वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात खालच्या स्तरावरून कापसाच्या भावाला आधार मिळू शकतो आणि कापसाचा भाव हा सुरुवातीला 75 सेंट्स आणि त्याच्यानंतर 80 सेंट्सच्याही वर जाताना दिसू शकतो आणि कापसाची भाव पातळी देशातील कापसाच्या भावाला नवीन वर्षात 100% आधार देऊ शकते। शिवाय देशामध्ये कापसाच्या उत्पादनातील घट, मागणी पुरवठ्यातील तफावत व शिल्लक नसणारा साठा ह्या सुद्धा जमेच्या बाजू येतात आणि या सर्वांमुळे जर आपल्याला नवीन वर्षात कापसाचा भाव हा सुरुवातीला 7,500 पार आणि त्यानंतर 8,000 आणि मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत 8,500 ते 9,000 पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत दिसत आहे। विक्रीचा विचार करत असाल तर एवढाच सल्ला देऊ इच्छितो की नवीन वर्षात कापसाची विक्री घाईगडबडीत सुरुवातीला न करता जर थोडी कळ सोसली तर 100% आपल्याला 500 ते 600 रुपये प्रति क्विंटलचा कमीत कमी फायदा होऊ शकतो। भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लवड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।